आपल्यासोबत या ठिकाणी बोलण्यासाठी रणजित सांगे सर आहेत. सांगे सर, खरं तर पहिल्या दिवसापासून आपण या संपूर्ण केसमध्ये होतात. पूर्ण केस आपल्याला माहिती आहे. आज ज्यावेळी निकाल समोर आलेला आहे, सर्वांना निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे आणि पुराव्यांअभावी हे करण्यात आलेलं आहे. काय सांगाल पहिल्या दिवसापासून आणि आज 17 वर्षानंतर ह्या केस संदर्भात? 17 वर्षांचा विलंब, पण तसंच 17 वर्षांचा प्रदीर्घ परिश्रम म्हणा, प्रयत्न म्हणा आणि काही प्रमाणात प्रताडना पण म्हणा, या सगळ्याच्या अंती आज 323 विटनेसेस झाल्यानंतर, 40 विटनेस होस्टाईल झाल्यानंतर, 30 विटनेस ड्रॉप झाल्यानंतर, 30-40 विटनेस मयत झाल्यानंतर आज 10,000हून जास्त आजचं हे जे जजमेंट आहे त्याचा एक्झिबिट नंबर तुम्हाला सांगतो, 10,841 नंबर त्याचा एक्झिबिट नंबर आहे. म्हणजे इतके पुरावेचे डॉक्युमेंट समोर आलेले आहेत, दस्तऐवज समोर आलेले आहेत आणि 1 लाखहून जास्त डॉक्युमेंट्स आहेत. त्याच्यामुळे माननीय न्यायालयावर किती मोठी जबाबदारी होती याचा साधारण तुम्ही अंदाज घेऊ शकता. आणि ह्या न्यायालयाने ज्या स्पीडमध्ये आणि ज्या स्विफ्टली हे सगळं मॅटर चालवलेलं आहे, आमच्या स्पीडला आम्हाला त्यांचा स्पीड मॅच करणं कधी कधी अवघड होत होतं. पण 17 वर्षांती कुठेतरी न्याय झालेला आहे आणि हिंदू दहशतवाद किंवा भगवा आतंकवाद या ज्या संज्ञा तत्कालीन सरकारच्या नेत्यांनी गाडलेल्या होत्या त्या आज सत्य स्वरूपात गाडल्या गेल्या असं म्हणायला हरकत नाही. न्यायालयाने नेमके काय टिप्पणी केलेली आहे एकूणच युक्तिवादामध्ये? न्यायालयाने ज्या आज काही टिप्पण्या फक्त ज्या केलेल्या आहेत ते अशा आहेत की पहिलं, साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांनी ती मोटरसायकल वापरली होती आणि त्या वापरत होत्या याचा कोणताही सबळ पुरावा समोर नाही. दुसरी गोष्ट, सुधाकर चतुर्वेदींच्या घरी जे RDXचे ट्रेसेस प्लांट केले गेलेले होते आणि त्याच पद्धतीने नाशिकमध्ये जे इंजोर्ड लोकं होती, जी जखमी लोकं होती, त्यांची जी सर्टिफिकेट्स बनवली गेलेली होती, खोटी सर्टिफिकेट्स होती, ती खोटी का आणि कुणी बनवली आणि बागडेंनी ते RDX तिथे का प्लांट केलं खोट्या पद्धतीने, त्यांना काय गरज पडली, याच्यावर DG ATS यांना प्रोब करायला किंवा इन्क्वायरी करायला निर्देश दिलेले आहेत. तिसरा त्याच्यातला भाग असा आहे की ज्या मीटिंग्स प्रॉसिक्युशननी आरोप केलेले होते की काही ठिकाणी अभिनव भारतच्या मीटिंग झाल्या आणि त्याच्यामध्ये हे षडयंत्र रचलं गेलं, त्या संदर्भामध्ये कोणताही सबळ पुरावा नाही आणि अशा कोणत्याही मीटिंग्स खरंच घडल्या होत्या असा कोणताही पुरावा रेकॉर्डवर आलेला नाही. ही तिसरी गोष्ट. चौथी गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे की MCOCA ऑलरेडी ड्रॉप केलेला होता. ज्या पद्धतीने MCOCA लावला आणि मग तो नंतर काढला गेला त्याच्यावरून पण दाट संशय निर्माण होतो. 5, UAPA म्हणजे अनलॉफुल ॲक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ॲक्टच्या ज्या 2 सँक्शन्स होत्या त्या सँक्शन्स डिफेक्टिव्ह आहेत. त्याच्यामुळे सँक्शन डिफेक्टिव्ह जर असल्या तर खटलाच पूर्ण रद्दबादल होतो, हे पण त्यांनी सांगितलेलं आहे. 5वी गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे की ह्या सगळ्या पुराव्यांच्या अभावी फोरेन्सिक एव्हिडन्स काहीच नाही, क्राईम सीन कंटॅमिनेट झालेली होती, त्याच्यामुळे बॉम्बलास्ट जरी झाला असला तरी तो ह्या आरोपींनी केलेला आहे असं कुठेही सदृश्य दिसत नाही. त्याच्यामुळे त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे. न्यायालयाने बॉम्बलास्ट झाला हे मांडलेलं आहे, मग तो केला कोणी आणि त्या संदर्भात पुढे चौकशी संदर्भात काही वक्तव्य केलंय का? मला असं वाटतं याचं उत्तर तत्कालीन ATSचे अधिकारी आणि तेव्हाचे काँग्रेसचे सरगना देऊ शकतील की खरंच घडवला कोणी, कारण ज्यांनी घडवला त्यांनीच खोटे आरोप ह्या आरोपींवर केले. त्याच्यामुळे ते सांगू शकतात की कोणाला त्यांनी वाचवलं. राजकीय हेतुपुरस्सर हे 100% राजकीय हेतुपुरस्सर केलं गेलेलं होतं. आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर हे होते रणजित सांगेजी, ज्यांनी आरोपींची भूमिका ही न्यायालयात मांडलेली होती आणि हेतुपुरस्सर, राजकीय हेतुपुरस्सर हे संपूर्ण आरोप झालेले होते आणि त्यामध्ये निर्दोष मुक्तता झालेली आहे असं स्पष्ट सांगितलेलं आहे. जर्नलिस्ट गजाननसह मी सूरज सावंत, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.